नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या 5 राज्यांचा विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर. मतमोजणी 11 मार्चला होणार. वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत कर आकारणीच्या मुद्द्यावर एकवाक्यता नाही. पुढची बैठक येत्या 16 तारखेला. देशाचे 44वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती जगदीश सिंह खेहर यांनी घेतली शपथ. दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या भूमिकेवर पाकिस्तानला फेरविचार करायला लावणारं सडेतोड प्रत्युत्तर भारत देईल, लष्कर प्रमुख. राज्याच्या विकास प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 5045 कोटी रुपयांची तरतूद करण्याची सुधीर मुनगंटीवार यांची केंद्राकडे मागणी. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी युती करायची झाल्यास भाजपाशी सन्मानाने करू, मात्र लाचारीनं नाही, उद्धव ठाकरे. संसदेचा आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन हा केवळ सोपस्कार असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची टीका. आणि ख्यातनाम सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांचं मुंबईत देहावसान. आणि आता सविस्तर वृत्त. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक आज जाहीर झालं. 5ही राज्यातली मतमोजणी येत्या 11 मार्चला एकाच दिवशी होईल. निवडणूक आचारसंहिता आजपासूनच लागू झाली आहे. उत्तर प्रदेश या देशातल्या सर्वात मोठ्या राज्यामध्ये 403 जागांसाठी 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. पहिला टप्पा 11 फेब्रुवारीला, त्यानंतर 15, 19, 23 आणि 27 फेब्रुवारी, 4 मार्च आणि 7व्या आणि अंतिम टप्प्यासाठी 8 मार्चला मतदान होईल. गोव्यामध्ये 40 जागांसाठी तर पंजाबमध्ये 117 जागांसाठी एकाच दिवशी 4 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी एकाच टप्प्यात 15 फेब्रुवारीला मतदान होईल. मणिपूरमध्ये 60 जागांसाठी 2 टप्प्यात 4 आणि 8 मार्चला मतदान होईल. या 5 राज्यांमधल्या निवडणूक प्रक्रियेदरम्यानच केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असल्यानं या संदर्भात काही राजकीय पक्षांनी दिलेल्या निवेदनासंदर्भात निवडणूक आयोग अभ्यास करत असल्याचं झैदी यांनी सांगितलं. वस्तू आणि सेवा कराची रचना, आकारणी आणि अंमलबजावणी याबाबतीत केंद्र आणि विविध राज्य सरकारांमध्ये एकमत न झाल्यानं वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या आज झालेल्या बैठकीतही कोंडी कायम राहिली. करदात्यांचं नियमन आणि समुद्रमार्गे होणाऱ्या व्यापारावरील कर आकारणी या मुद्द्यावर केंद्र आणि काही राज्य सरकारं आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्यानं या बैठकीमध्ये ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे वस्तू आणि सेवा कर लागू करण्याची मुदत आणखी वाढण्याची शक्यता या बैठकीनंतर व्यक्त करण्यात आली. आजच्या बैठकीमध्ये दूरसंवाद, माहिती तंत्रज्ञान आणि विमा यांच्यासह 6 अर्थविषयक विभागांवर चर्चा झाल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीनंतर सांगितलं. आजची बैठक फलदायी ठरली नाही, त्यामुळे परिषदेची पुढची बैठक येत्या 16 तारखेला होईल, असंही त्यांनी सांगितलं. न्यायमूर्ती जगदीश सिंह खेहर यांनी आज देशाचे 44वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पुढील 7 महिन्यांसाठी सरन्यायाधीश म्हणून ते काम पाहतील. खेहर यांनी याआधी उत्तराखंड आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलंय. खेहर हे 13 सप्टेंबर 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय दिले आहेत. त्यात 2G स्पेक्ट्रम आणि सहारा घोटाळा या खटल्यांचाही समावेश आहे. सरहद्दी पलीकडच्या दहशतवादी कारवायांना भारत कठोर प्रत्युत्तर देईल आणि दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या भूमिकेवरती पाकिस्तानला फेरविचार करणं भाग पाडेल, अशी स्पष्टोक्ती नवे लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केली आहे. अण्वस्त्रांचा वापर करण्याच्या पाकिस्तानच्या धमकीविषयी बोलताना अशी विधानं भारताच्या सरहद्दीचं रक्षण करण्यासाठी अटकाव करू शकत नाहीत, असंही त्यांनी सांगितलं. येत्या काळामध्ये पुणे शहरामध्ये अनेक चांगले प्रकल्प आणून पुण्याचा चेहरामोहरा बदलण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. पुण्यातल्या बिबवेवाडी इथं उभारण्यात आलेल्या क्रीडा महर्षी बाबूलाल झंवर क्रीडा संकुल आणि सुरेश गुजराती व्यायामशाळेचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून परिसरातल्या क्रीडाप्रेमींची चांगली सोय झाली आहे. क्रीडाप्रेमी नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
राज्यातल्या विविध विकास प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 5,045 कोटी 58 लाख रुपयांची तरतूद करावी अशी मागणी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीतल्या विज्ञान भवनात केंद्रीय अर्थसंकल्पाची पूर्व आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये मुनगंटीवार यांनी राज्याच्या विविध विकास योजनांसाठी लागणाऱ्या निधीबाबतची माहिती अर्थमंत्र्यांसमोर सादर केली. राज्यातल्या 8 दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये कृषी हस्तक्षेप आणि अभिसरण प्रकल्प लागू करण्यासाठी केंद्र सरकारनं मदत करावी अशी मागणीही मुनगंटीवार यांनी यावेळी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपाशी युती करायची असेल तर ती सन्मानानं होईल, लाचारी पत्करून युती करणार नाही असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या राज्यव्यापी मेळाव्यात ते आज बोलत होते. पैसे देऊन मतं विकत घेणारी शिवसेना नाही. निवडणूक लढवायची असेल तर स्वच्छ लढवा, लढायची तयारी असेल तर मैदानात या, मागून कटेकरस्थानं नको तसा टोलाही त्यांनी लगावला. 5 राज्यांच्या निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प मांडू नये हा चुकीचा पायंडा आहे. राष्ट्रपतींनी त्याला संमती देऊ नये अशी मागणीही ठाकरे यांनी केली. नववर्षाच्या स्वागतापूर्वी निर्माण झालेला कमालीचा आर्थिक तणाव स्वातंत्र्यानंतर आपण पहिल्यांदाच पाहिला असं सांगत विमुद्रीकरणामुळे जनतेला होत असलेल्या त्रासाबाबत त्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. सवंग लोकप्रियतेसाठी घाईघाईनं निर्णय घेतले जात आहेत. सामान्य जनता अजूनही अच्छे दिन येण्याच्या आशेवर आहे असं सांगत सगळीकडे बजबजपुरी असताना लोक जगतायत हेच जनतेसाठी अच्छे दिन आहेत अशी टीकाही त्यांनी केली. संसदेचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन हा केवळ सोपस्कार आहे. इतक्या कमी कालावधीचं अधिवेशन यापूर्वी आपण कधीही पाहिलेलं नाही अशी कडवट टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते आज ठाण्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. या अधिवेशनाबाबत सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांशी बोलून केंद्राच्या या निर्णयाच्या विरोधात आवाज बुलंद केला जाईल असं पवार यांनी सांगितलं. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केलेल्या भूमिकेचं स्वागत करत ते विरोधकांची भाषा बोलत असल्याबद्दल पवार यांनी समाधान व्यक्त केलं. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी साखर कारखान्यांबाबत दाखल केलेल्या याचिकेनं आपल्याला चांगली संधी दिली आहे. ज्येष्ठ विधिज्ञांशी चर्चा करून हजारे यांच्यावरती दिवाणी आणि फौजदारी खटले दाखल करण्याचा विचारही पवार यांनी यावेळी बोलून दाखवला. महापुरुषांच्या स्मारकांवर होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. आपला पक्ष गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुका लढवणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. ख्यातनाम सतारवादक अब्दुल हलीम जाफर खान यांचं आज मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. भारतीय शास्त्रीय संगीतात मोलाचं योगदान देणाऱ्या अब्दुल हलीम यांनी सितारवादनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती कीर्ती मिळवून दिली. पंडित रविशंकर प्रसाद, विलायत खान अशा दिग्गज कलाकारांच्या मांदियाळीत अब्दुल हलीम यांनी आपल्या कलेनं शास्त्रीय संगीतावरती नवनवे साथ चढवले. आपलं अवघं आयुष्य संगीतासाठी वेचणाऱ्या अब्दुल हलीम यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि संगीत नाटक अकादमीसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. सितारवादनात अनेक रागांची गुंफण करून सुरेल मैफल सजवण्याची त्यांची हातोटी रसिकांना नेहमीच मंत्रमुग्ध करून गेली. आपल्या कलेचा वारसा पुढल्या पिढीला देण्यासाठी त्यांनी स्थापन केलेल्या हलीम सतार अकादमीच्या रूपानं त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना ज्ञानोपासना आणि संगीत साधनेची प्रेरणा दिली. आणि आता प्रमुख शहरातलं तापमान अंश°C. मुंबई कमाल 33, किमान 14, नागपूर 27 आणि 10, पुणे 29 आणि 9, औरंगाबाद 29 आणि 10, नाशिक 29 आणि 8, कोल्हापूर 29 आणि 15, रत्नागिरी 33 आणि 17, सोलापूर 31 आणि 10 आणि अमरावती कमाल 28 आणि किमान 10°C. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या 5 राज्यांचा विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर. मतमोजणी 11 मार्चला होणार. वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत कर आकारणीच्या मुद्द्यावर एकवाक्यता नाही. पुढची बैठक येत्या 16 तारखेला होणार. देशाचे 44वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती जगदीश सिंह खेहर यांनी घेतली शपथ. दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या भूमिकेवर पाकिस्तानला फेरविचार करायला लावणारं सडेतोड प्रत्युत्तर भारत देईल, लष्कर प्रमुख. राज्याच्या विकास प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 5,045 कोटी रुपयांची तरतूद करण्याची सुधीर मुनगंटीवार यांची केंद्राकडे मागणी.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी युती करायची झाल्यास भाजपाशी सन्मानाने करू, मात्र लाचारीनं नाही, उद्धव ठाकरे. संसदेचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन हा केवळ सोपस्कार असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची टीका. आणि ख्यातनाम सितारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांचं मुंबईत देहावसान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.